नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा स्वागत आहे. अपकमिंग तुमची जी समाज कल्याण भरती परीक्षा आहे, वेळ खूप कमी आहे आणि अशामध्ये विद्यार्थ्यांना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणं जास्त म्हणजे इथं काही फायद्याचं ठरत नाही, कारण का खूप जुने पेपर्स आहेत, खूप पूर्वी एक्झाम झालेली आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमच्या यशासाठी स्पेशली जो समाज कल्याण सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण समाज कल्याण अध्ययन वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत नक्की सॉल्व्ह करा. याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. क्वेश्चनची क्वालिटी आयोगाच्या दर्जाचीच आहे, आजच्या सेशन मध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या केसागरच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. अमेझॉन फ्लिपकार्ट वरती पण तुम्ही मागवू शकता, किंवा तुम्हाला जर पुस्तक मागवताना काही अडचण आली तर तुम्ही मी लेक्चर मध्ये माझा पर्सनल नंबर शेअर करते, त्या नंबरवरती तुम्ही मला तुमचे डाऊट किंवा क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, ओके. तर याच पुस्तकामधून आपण आज काही डेमो सेशन्स घेणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, लंडन येथे चॅरिटी पहिल्या पहिल्या चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीची जी स्थापना आहे ती कधी झालेली आहे. याचा बघा, धर्मादाय संस्था वगैरे असतात ना, त्याच्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन असणारच आहे. आता इथे तुम्हाला जो इतिहास आहे ना, त्या इतिहासामधून क्वेश्चन विचारलेला आहे. जसं आपण भारतातील समाजकार्याचा इतिहास असेल, इंग्लंडमधील समाजकार्याचा इतिहास असेल, अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास असेल, बरोबर. हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये शिकवलंय, किंवा जे विद्यार्थी माझ्याकडे बॅच लावलेले आहेत त्यांना माहित असेल. तर इथे जर आपण बघितलं तर लंडन इथं पहिली चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी जी आहे ना, तर त्याची स्थापना झालेली आहे 1869 मध्ये. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन विचारला ना, तर क्वेश्चन तुम्हाला असा फॅक्च्युअलच विचारला जाईल, जो तुम्हाला तिथं म्हणजे तुम्हाला जो टाइम आहे ना, तो टाइम पिरियड तुम्हाला इथं फिक्स माहित असला पाहिजे, की बाबा इथं स्थापना कधी झालेली आहे. ठीक आहे, ओके. 1869 मध्ये झालेली आहे आणि याच्यामध्ये अजून बरचसं कंटेंट आहे, पण आपल्याला जास्त काही विचारलं जाणार आहे. ठीक आहे. तर 19व्या शतक असेल, 20वं शतक असेल, चॅरिटीज विधान म्हणजे काय, त्याच्यानंतर तुम्हाला सेटलमेंट हाऊस आंदोलन काय आहेत वगैरे वगैरे, किंवा ब्रिटनची धर्मादाय संस्था सोसायटी जी आहे याच्याबद्दल इथं तर फक्त डेट विचारलेली आहे. हेलन सॉरी, एकच मिनिट थांबा, मे बी माझ्याकडनं थोडेसे प्रोनाउन्सिएशन चुकतील, पण हेलन बोसानक्वेट आणि ऑक्टाविया, ठीक आहे, ऑक्टाविया हिल यांच्या नेतृत्वाखाली चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीची स्थापना झाली. ठीक आहे, ओके. यांच्या नेतृत्वाखाली चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीची स्थापना आपल्याला इथे झालेली दिसून येते. ठीक आहे, लक्षात घ्या. तर गरिबी जी आहे त्या गरिबीच्या प्रभावांना तोंडी स्वयं मदत करणं सरकारी अधिकारी संकल्पनेला इथं समर्थन दिलं गेलं. पण हे काही तुम्हाला इथं विचारणार नाहीत. या ज्या हिल होत्या ना, यांचं नेतृत्व प्रमुख होतं, हे फक्त तुम्ही इथे लक्षात ठेवा. बाकी जास्त काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. तर 2 क्वेश्चन इथून बनू शकतात. पहिल्या चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीची स्थापना कोठे झाली आणि कधी झाली. ठीक आहे, ओके. आणि हे 2 पर्सन, याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जाणार नाही जर तुम्हाला समाजकार्याच्या इतिहासामधून क्वेश्चन विचारला तर. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपला विचारलेला आहे इथं, सोशल सर्व्हिसेस एक्सचेंज केस कॉन्फरन्स अशा कामांचा उगम अमेरिकेतील समाजकार्याच्या इतिहासामध्ये कोणाच्या साह्याने झाला. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं आपल्याला क्वेश्चन कसे विचारलेत बघा, त्याच्यावरती तुम्ही थोडासा भर द्या. क्वेश्चन तुम्हाला जो पार्ट आपण शिकतोय सुरुवातीपासून, विद्यार्थ्यांनी काय केलंय माहितीये, विद्यार्थ्यांनी जस्ट जेवढे काही क्वेश्चन कॉमन असतील तेवढे केलेले आहेत. तसं करू नका. तुम्हाला इथे समाजकार्याचा इतिहास जो आहे ना, तो समाजकार्याचा इतिहास कंप्लीट करावा लागेल. ठीक आहे, ओके. तर सोशोलॉजी हा विषय तुम्हाला सहजासहजी मार्क मिळवून देणारा नाहीये. आता तुमच्याकडे वेळ तर खूप कमी आहे. तुम्ही काय करू शकता, तुम्ही हे पुस्तक घ्या आणि या पुस्तकामध्ये 1000-1500 जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे क्वेश्चन सोडवून टाका, बरोबर. कारण थेरी आता तुम्ही करत बसाल तर तुम्हाला तुमचा वेळ तिथं खूप जाईल. समाजकार्याच्या व्याख्या असतील, व्यावसायिक अर्थ असेल. आता इथं तुम्हाला अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास विचारलाय. पाठीमागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास शिकवला होता, बरोबर. तिथं तुम्हाला
आठवते का बघा, 1900 पर्यंतचा कालखंड मी शिकवला होता, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा पिरियड जो होता तिथं 1901 ते 1935 पर्यंतचा कालखंड, बरोबर. आणि तिसरा कालखंड होता 1935 नंतरचा कालखंड. लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर आपण भारतातील समाजकार्याचा इतिहास शिकलो होतो. आता इथं अमेरिकेतील समाजकार्याचा इतिहास जो होता ना, इथे तुम्हाला काय विचारलेला आहे, सोशल सर्व्हिसेस एक्सचेंज म्हटलेला आहे, बरोबर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं अजून काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. न्यूयॉर्क निर्धनता निवारण समिती, लिहून घ्या क्वेश्चन. न्यूयॉर्क पुढे आहेत पुस्तकामध्ये हे क्वेश्चन, पुस्तक नक्की घ्या. तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन घ्या. जर तुम्ही इतर ठिकाणी कुठे राहत असाल तर पुस्तक ऑर्डर करा. मे बी पुस्तक 3 ते 4 दिवसामध्ये मिळून जाईल. निवारण समिती, ठीक आहे. तर या न्यूयॉर्क निर्धनता निवारण समितीची स्थापना कधी झाली, 1817 मध्ये झालेली आहे. ओके. आणि या संस्थेमार्फत दारिद्र्य व भिक्षावृत्ती निर्मूलन करणं काय झालेलं आहे, शक्य झालेलं आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांचं पुनर्वसन करून त्यांना सक्षम बनवण्यात आलं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला चॅरिटी ऑर्गनायझेशनची स्थापना अमेरिकेमध्ये झालेली दिसून येते 1887 मध्ये. ओके. पाठीमागं तुम्हाला लंडन येथील विचारलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर जो हा पिरियड आहे ना 1900 ते 1935, इथून तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथं तुम्हाला ब्युरो ऑफ इंडियन अफेअर्स नावाचा जो विभाग आहे अमेरिकेमध्ये भारतीयांच्यासाठी स्थापन करण्यात आला होता, ते देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मदर पेन्शन ऍक्ट जो आहे, विधवा स्त्रिया आणि घटस्फोटित स्त्रियांच्या मुलांच्या पालन पोषणासाठी, तर मदर पेन्शन ऍक्ट 100% हे क्वेश्चन विचारले जातातच बघा. तुम्ही ह्याची तयारी करूनच ठेवा. मदर पेन्शन ऍक्ट जो आहे तो कुठे चालू झाला, अमेरिकेमध्ये चालू झाला का कुठं चालू झाला, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला 35चा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, वर्क प्रोजेक्ट ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला सामाजिक विमा, नागरी सहाय्यता कार्यक्रम वगैरे वगैरे असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं, वरवर स्टडी करू नका. ही एक्झाम जितकी सोपी दिसते तितकी सोपी नाही, बरोबर. तर इथे जो आपला दुसरा क्वेश्चन आहे, सोशल सर्व्हिसेस एक्सचेंज केस कॉन्फरन्स, अशा कामांचा उगम अमेरिकेमधील समाज कार्याच्या इतिहासात कोणाच्या साईने, ऑब्विसली चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी, बरोबर. ओके, क्लिअर. त्याच्यामुळे उत्तर काय आहे आपलं, ब हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, सन 1837 मध्ये पुढील पैकी कशाची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली. सिंपल आहे की नाही, सेम तसंच क्वेश्चन आहेत बघा. ब्रिटन म्हणजे तुम्हाला ब्रिटन, अमेरिका, भारत, बरोबर, इथल्या समाजकार्याचा इतिहास तोंडपाठ असायला पाहिजे तुम्हाला. काय सेटलमेंट हाऊस चळवळ मी तुम्हाला आत्ताच बोलता बोलता सांगितलं होतं, बरोबर. तर क्वेश्चन तुम्हाला इथे विचारतात. आता इथे तुम्हाला ब्रिटन बद्दल स्पेशली क्वेश्चन आहे. आपण अभ्यासलंय का, अभ्यासलेलं आहे ना आपण, बरोबर. इंग्लंड, अमेरिका, भारत तिन्ही आपण अभ्यासलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं कन्फ्युजन व्हायला चान्सच नाहीये. आता इथं सेटलमेंट हाऊस चळवळ येईल का उत्तर, थोडासा विचार करा. जरी सेशन रेकॉर्डेड असलं तरी सुद्धा मी तुम्हाला इथं थोडासा विचार करा म्हणते. हा, येईल, बरोबर. तर सेटलमेंट हाऊस चळवळ मध्ये झाली 1867 मध्ये ब्रिटनमध्ये सुरुवात झाली सेटलमेंट हाऊस चळवळीची, ठीक आहे. केस कॉन्फरन्स तर आपण आत्ताच बघितलं की अमेरिकेमध्ये झालेली आहे. सर्व्हिस एक्सचेंज, बरोबर. ओके. त्याच्यामुळे उत्तर काय आहे आपलं, सेटलमेंट हाऊस चळवळ. बरं, सेटलमेंट हाऊस चळवळवरती अजून काही क्वेश्चन येऊ शकतो का, नाही येऊ शकत. इतकं डीप मध्ये नाहीत विचारणार. ओके. हा, म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट कुठं कधी काय स्थापन झालंय इतकं माहित पाहिजे, जास्त बाकी तुम्ही करू नका. हा, सेटलमेंट चळवळ काय होते, हा याच्याबद्दल सांगते मी तुम्हाला, पुस्तकामध्ये पण आहे. सुधारणावादी सामाजिक चळवळ होती, ठीक आहे. सुधारणावादी सामाजिक चळवळ होती. कधी चालू झाली, इथे दिलीये. ब्रिटनमध्ये कधी चालू झाली, ठीक आहे. युके मध्ये कधी चालू झाली, ब्रिटनमध्ये कधी, 1880च्या दशकात चालू झाली असं तुम्ही म्हणू शकता. सेटलमेंट हाऊस आंदोलन. ओके,
क्लिअर? ध्येय पण विचारलं जाऊ शकतं बघा. ध्येय काय असणार आहे? गरिबांना त्यांचे विचार, कृती, ज्ञान वाढवून त्यांना मदत करणे, बरोबर. किंवा अमेरिकेतील सेटलमेंट हाऊस चळवळीचं प्रेरणास्थान तुम्हाला विचारू शकतात, ज्यांचं नाव आहे जेन ऍडम्स. ओके, लक्षात राहील तुमच्या. त्यांनी शिकागोमध्ये हल हाऊसची पण स्थापना केली होती. ठीक आहे, म्हणजे सेटलमेंट हाऊस चळवळीसाठी जर कोण जास्त जबाबदार असेल तर हे जेन ऍडम्स आणि एलेन स्टार. ओके, क्लिअर? लक्षात ठेवा. 400हून अधिक सेटलमेंटसाठी मॉडेल म्हणून काम केलेलं आहे. ओके, क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे 4 नंबरचा. पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? असे जर क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले आणि तुम्ही जर याची तयारी केलेली नसेल तर काय होईल? तर इथं आपल्याला इलिमिनेशन मेथडनी तर उत्तर येणारच नाहीत. लक्षात घ्या, अजिबात येणार नाहीत इलिमिनेशन मेथडनी उत्तर. प्रयत्न पण करू नका. तुम्ही निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाल. ठीक आहे, ओके, जर असेल तर तुम्हाला. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. कोणते विधान चुकीचं आहे? सन 1948च्या नॅशनल असिस्टंट ऍक्टने ब्रिटनमध्ये कोणत्या अटीविना आर्थिक चणचणीत असणाऱ्या बेकारांना भत्ता देऊ केला? ब्रिटन बद्दल क्वेश्चन आहे, क्वेश्चन व्यवस्थित वाचा. ठीक आहे. केंद्रीय समाज कल्याण मंडळाची भारतात 1954 मध्ये स्थापना झाली, बरोबर आहे का? बघा, इंडिया कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्क ही संस्था इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कशी संलग्नित होती. आपल्या भारतातील समाज कल्याणाचा इतिहास जो आहे त्याच्यावरती एक मुद्दा तुम्हाला इथं विचारलेला आहे. तर हा 4 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन सोपा आहे बघा, क्वेश्चन काही जास्त अवघड नाहीये. फक्त तुम्हाला इथं जे समाज कल्याण मंडळाची स्थापना दिलेली आहे ना, हा त्याचं डेट फक्त व्यवस्थित चेक करा. बाकी तुम्हाला इथून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळून जाईल. म्हणजे क्वेश्चन जर बनले इथून तर तुम्हाला 1948 नॅशनल असिस्टंट ऍक्ट ब्रिटन. आता इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की नॅशनल असिस्टंट ऍक्ट कधी बनला गेला? 1948 मध्ये. कुठं बनला? ब्रिटनमध्ये बनला. तर त्याचा हेतू काय होता? 3 ते 4 क्वेश्चन एका सेंटेन्स मधून बनतात. ठीक आहे. कोणत्याही अटीविना आर्थिक चणचणीत असणाऱ्या बेकारांना भत्ता देऊ करणं. ओके, हे सेंटेन्स बरोबर आहे का? बरोबर आहे. इंडिया कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्क ही संस्था कोणाशी संलग्नित झाली होती? इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कशी. इथं पण तुमचा एक क्वेश्चन सेपरेट बनू शकतो. आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना भारतामध्ये कधी झाली? डेट चुकीची आहे, डेट चुकीची आहे. म्हणून तर इथं तुम्हाला मी बोलले ना की तुम्हाला भारतातील समाजकार्याचा इतिहास पण माहित असायला हवा. ठीक आहे. फक्त अमेरिकेमधला वगैरे माहित असून चालेल का? नाही, भारतातील पण माहित असायला पाहिजे ना. हा, म्हणूनच त्याच्यासाठी पुस्तकं वाचायची असतात. विद्यार्थ्यांना वाटतं विनाकारण एज्युकेटर लोक पुस्तकं घ्यायला सांगतात. ठीक आहे. बर, काय येईल उत्तर बघा. इथं मी तुम्हाला 2च ऑप्शन दिलेत की नाही, अ आणि ब पण देते. इथं आहे फक्त 2 आणि इथं वरील सर्व. ठीक आहे. बघा, जेव्हा तुम्ही भारतातील समाजकार्याचा इतिहास अभ्यासता त्याच्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, ब्रिटिश राजवटीचा काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. मग हा क्वेश्चन तुम्हाला कुठून विचारला आहे? स्वातंत्र्य उत्तर काळामधून विचारलेला आहे का? स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये झालेले प्रमुख सामाजिक कायदे वगैरे आपण अभ्यासले होते की नाही? अभ्यासले होते, बरोबर. हा, बरंच काही मी तुम्हाला सांगितलं होतं. राजकीय चळवळी असतील, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क असेल, सगळं सांगितलेलं होतं मी. आठवते का बघा? ओके, तर इथं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. हा क्वेश्चन फक्त मी तुम्हाला होमवर्क साठी देते. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, म्हणजे तुम्हाला पण तुमची तयारी लक्षात येईल की तिसरा. ठीक आहे. इथे खरा फक्त 2 करा. ओके, उत्तर काय येईल? फक्त 2. तर इथं तुम्हाला केंद्रीय समाज कल्याण मंडळाबद्दल माहिती पाहिजे, बरोबर.
केंद्रीय लिहून घ्या समाज कल्याण मंडळ, याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, केंद्रीय समाज कल्याण मंडळ भारतातील समाज कल्याण क्षेत्र जे आहे ना तिथली प्रमुख संस्था आहे. ठीक आहे. कधी तयार झाली? 1954 मध्ये नाही, 1953 मध्ये तयार झाली. ओके. आणि त्याच्यामध्ये पूर्णवेळ अध्यक्ष आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य असतात. लक्षात घ्या, इथं तुम्हाला सभेत अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 51 सदस्य असतात. ओके. स्थापना दिनांक तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला उद्दिष्ट विचारली जाऊ शकतात. राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळ काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. समाज कल्याण विभागाबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा समाज कल्याण योजना आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. समाज कल्याण पेमेंट म्हणून पण एक टर्म आहे बघा, सामाजिक कल्याण देयके म्हणून. ठीक आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचार, म्हणजे भरपूर कंटेंट आहे. आणि हा एक क्वेश्चन इथं आहे, असे भरपूर क्वेश्चन तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर आपलं उत्तर काय आलं? दुसरा ऑप्शन. ओके. तर आपण आलो होतो क्वेश्चन नंबर 4 पर्यंत. बघा, पाचवा क्वेश्चन बघा. पाचवा क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे इथं? तुम्हाला इथं विचारले पुढील पैकी कोणतं विधान जे आहे ना ते विधान अचूक आहे. ठीक आहे. कोणते विधान अचूक आहे असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. ओके. पहिलं सेंटेन्स तुम्हाला इथं दिलंय की सन 1880 मध्ये, म्हणजे तुम्हाला इथं डेट जी आहे ना ती डेट चेक करायची. न्यूयॉर्क येथे ठिकाण तुम्हाला चेक करायचंय. नेबरहुड गिल्डची स्थापना झाली. ओके. वन लाइनर क्वेश्चनची तर अपेक्षा करूच नका, कारण गट आणि गट ब साठी आपण एक्झाम देतोय. हिब्रू शेल्टरिंग अँड इमिग्रंट एड सोसायटी ही संस्था 1880 मध्ये स्थापन झाली. तिसरं सेंटेन्स आहे स्कॉट चॅरिटेबल सोसायटी या धर्मादाय संघटनेची स्थापना 1880 मध्ये झाली. आणि तुम्हाला चौथं सेंटेन्स दिलेल की वरील सर्व विधाने अचूक आहे. ओके. क्वेश्चन डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट का वाटतोय ते पण सांगते. आपण थेरी केलेली नसते, त्याच्यामुळे आपल्याला हे जे क्वेश्चन आहेत ना हे क्वेश्चन डिफिकल्ट वाटतात. आपण डायरेक्ट जो आपला क्वेश्चन सेट आहे ना तो क्वेश्चन सेट हातात घेतो. बरोबर. अतिशय क्वालिटी क्वेश्चन सेट आहे. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही पुस्तकातले क्वेश्चन सोडून घ्या. तर इथे जर बघितलं तर 1880 न्यूयॉर्क सिटी नेबरहुड गिल्डची स्थापना झालेली आहे. हे तुमचं अचूक विधान आहे. ठीक आहे. मग आता इथं तुम्हाला जे बाकीचे जे 3 सेंटेन्स दिलेले आहेत त्याच्याबद्दल पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की नाही. मग इथं तुम्हाला काय विचारलंय? हिब्रू सोसायटी बद्दल, शेल्टरिंग सोसायटी बद्दल विचारलेलं आहे. बरोबर. मग आता मला सांगा, ही जी हिब्रू शेल्टरिंग सोसायटी आहे हे आपण कुठं वाचलेलं आहे? कुठं वाचलेलं आहे? हिब्रू इमिग्रंट एड सोसायटी युरोपमध्ये आहे. बरोबर. युद्धानंतर हे तुम्ही समाजकार्याचा इतिहास जर वाचलेला नसेल तर तुम्हाला हे येणारच नाही. लक्षात घ्या. हिब्रूंनी समाजासाठी काय योगदान दिलं? पाश्चात्य सभ्यता जी होती या पाश्चात्य सभ्यतेमध्ये हिब्रूंच्या सर्वात महत्वपूर्ण योगदानामध्ये एकेश्वरवादी धर्म असेल, यहुदी धर्म असेल, ख्रिश्चन, इस्लाम, नैतिक शिकवणी आहे, कायदे आहेत. तर हे लक्षात ठेवा तुम्ही थोडस. ओके. क्लिअर. तर इथं तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे, हिब्रू इमिग्रंट एड सोसायटीने काम काय केलं? याची स्थापना 1880 मध्ये नाही, 1948 मध्ये, आय थिंक 1948, 1880. एक मिनिट थांबा. बघा, हे डेट आहे ना, ही डेट चुकलेली आहे. ठीक आहे. बाकी तुमचं पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. मी तुम्हाला आन्सर काय सांगितलं? पहिलं सेंटेन्स अचूक आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर स्कॉट चॅरिटेबल सोसायटी. स्कॉट चॅरिटेबल सोसायटी, इथे तुम्हाला अजून एक क्वेश्चन बनू शकतो. अमेरिका ही सोसायटी जी आहे ना ही कुठं आहे? अमेरिका. ठीक आहे. ओके. क्लिअर. हे तुम्ही लक्षात ठेवा. 1880 पासून काम केलंय बघा, पण स्थापना जी आहे ना ती 1880 दिली जात नाही. बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे. कन्फ्युजन आहे थोडस. ठीक आहे. याला आता HIAS म्हणून ओळखलं जातं. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये याचा जो इतिहास आहे मुख्यतः न्यूयॉर्क मुख्यालयामध्ये तुम्हाला मिळून जातो. याच्यावरती आधारित आहे. आणि 80 पासून यांनी स्थलांतरित आणि निर्वासितांसोबत काम केलेलं आहे. ठीक आहे. 80 पासून. लक्षात आलं? क्लिअर. तर हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा.
नेक्स्ट बघा सेंटेन्स काय आहे आपलं, स्कॉट चॅरिटेबल सोसायटी. आता याच्यावरती पण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर याची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे, स्कॉट चॅरिटेबल सोसायटी. जी सगळ्यात जुनी चॅरिटेबल सोसायटी म्हटलं जातं ना, स्कॉट चॅरिटेबल सोसायटी ऑफ बोस्टन मॅच्युसेट्स. ठीक आहे, पश्चिम गोलार्धामध्ये जर बघितलं तुम्ही तर सर्वात जुनी धर्मादाय संघटना आहे. ओके, तर तुम्हाला इथं ठिकाण पण लक्षात ठेवा, बोस्टन. 1657 तुम्हाला दिले, 1880 सगळीकडे तुम्हाला 1880 दिले, हे चुकीचं आहे. म्हणून इथं सगळी विधानं अचूक नाहीत हे माहित पाहिजे. फक्त टिकमार्क करून तुम्ही पुढे जाऊन उपयोग आहे का? काहीच उपयोग नाहीये. टिकमार्क करून पुढे जाण्यात काय अर्थ आहे सांगा, बरोबर आहे. ओके, क्लिअर. पाचवा क्वेश्चन समजला. सहावा क्वेश्चन आपण बघूया. सहावा क्वेश्चन आहे, सेटलमेंट हाऊसच्या तुलनेत चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी ची कार्यपद्धत बाहेरून मदत देण्याची होती, हे विधान बरोबर आहे, चूक आहे, संदेहास्पद आहे, विपर्यस्त आहे. क्वेश्चन वाचल्यानंतर आता जेव्हा तुम्ही लेक्चर बघाल तेव्हा मला फीडबॅक नक्की द्या. तुमची एक्झाम 10 दिवसावरती आहे आणि तुम्ही हे सगळं अभ्यासलेलं आहे का? सेटलमेंट हाऊस, चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी वाचलंय का? बरोबर आहे, आपली तयारी या लेवलची आहे का? ओके, तर इथे जर तुम्ही बघितलं, सेटलमेंट हाऊस बद्दल मी पाठीमागं पण इन्फॉर्मेशन दिली होती. तर सेटलमेंट हाऊसच्या तुलनेत चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीची जी कार्यपद्धत आहे ती बाहेरून मदत देण्याची होती, हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, ओके. सेटलमेंट हाऊस बद्दल अजून काय क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला? सेटलमेंट हाऊस चळवळ सांगितलं होतं ना मी तुम्हाला, सुधारणावादी चळवळ होती, सांगितलं होतं, बरोबर आहे. सामाजिक वस्ती, कम्युनिटी सेंटर, सामाजिक वस्ती व्याख्या इतिहास तुम्हाला दिलेला आहे पुस्तकामध्ये. ओके, तर हे बरोबर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, सोशल सेटलमेंट देताना तुम्हाला हे सगळं मिळून जातं बघा, लक्षात घ्या. सोशल सेटलमेंट बरोबर आहे. 1884 मध्ये लंडन मध्ये टॉयनबी हॉल, सॅम्युअल ऑगस्टन बार्नेट, सेंट ज्युएडस, ओके, यांचाही उल्लेख तुम्हाला तिथं मिळून जाईल, लक्षात घ्या. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, 1901 मध्ये शिकागो स्कूल ऑफ सिव्हिक्स अँड फिलॅन्थ्रॉपी, शिकागो स्कूल ऑफ सिव्हिक्स अँड फिलॅन्थ्रॉपी या संस्थेची स्थापना झाल्यानंतर बोस्टन येथे सिमोन्स कॉलेजची स्थापना झाली. चला बघा काय येईल उत्तर. बरोबर पहिला ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आहे चूक, तिसरा आहे संदेहास्पद. ठीक आहे, चौथा ऑप्शन काय आहे बघा, विपर्यस्त. ओके, 7 नंबरचा क्वेश्चन आहे. डेट बघा, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर येऊन जाईल. बरोबर आहे, ठीक आहे. 1901 मध्ये शिकागो स्कूल ऑफ सिव्हिक्स अँड फिलॅन्थ्रॉपी ही संस्था स्थापन झाल्यानंतर, म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स माहित पाहिजे, बरोबर. सिक्वेन्स माहित पाहिजे, ठिकाण माहित पाहिजे. जर तुम्हाला असा फिल इन द ब्लँक्स मध्ये क्वेश्चन न विचारता जर क्वेश्चन तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारला, एका बाजूला तुम्हाला डेट दिल्या आणि एका बाजूला तुम्हाला अशा या संस्थांची किंवा जे काही कॉलेजेस असतील याची स्थापना नावं दिली, तर ते तुम्हाला तिथं जोड्या लावता आलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तत्वज्ञान मूलभूत सत्याला स्पष्ट करतं. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी वरती क्वेश्चन आहे, लक्षात घ्या.
गूढ बाबींशी तत्वज्ञानाचा संबंध नसतो. ओके, तत्वज्ञान औपत्तिक मीमांसा करतं. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. मूल तत्वांच्या आधारे स्पष्टीकरण देणारी कल्पनांची व्यवस्था तत्वज्ञान देतं. सोपा आहे का क्वेश्चन? सोपा नाहीये. इथं तुम्हाला त्याच्यासाठी तत्वज्ञान म्हणजे काय हे जे सगळं कंटेंट आहे, बरोबर, हे कंटेंट जर तुम्ही अभ्यासलं असेल तर तुम्हाला हे लक्षात येणार आहे. बरोबर. तत्वज्ञान म्हणजे ग्रीक मधून, लॅटिन भाषेमधून शहाणपणाचं प्रेम असं म्हटलं जातं. वास्तविकतेचा, संपूर्ण किंवा मानवी अस्तित्व आणि अनुभवाच्या मूलभूत परिमाणांचा तर्कसंगत, अमूर्त आणि पद्धतशीर विचार म्हणजे तत्वज्ञान. बरोबर, लक्षात घ्या. खूप सोपं नाहीये. जर तुम्ही सगळं एकदमच समजून घ्यायचं म्हटलं तर हे सोपं नाहीये. बघा, तत्वज्ञान मूलभूत सत्याला स्पष्ट करतं. तत्वज्ञान मूलभूत सत्याला स्पष्ट करतं. बरोबर आहे का हे सेंटेन्स? बरोबर आहे. का बरोबर आहे ते माहित पाहिजे ना. पण का बरोबर आहे ते माहित पाहिजे. बघा, विचार करा. तत्वज्ञानामध्ये सत्याचा अर्थ काय आहे सांगा? तत्वमीमांसा आणि भाषेच्या तत्वज्ञानामध्ये लक्षात घ्या, वाक्य, प्रतिपादने, विश्वास, विचार, प्रस्तावांची मालमत्ता, जी सामान्य प्रवचनात तथ्यांशी सहमत किंवा प्रकरण काय आहे ते सांगणं म्हणजे तत्वज्ञान मूलभूत सत्याला स्पष्ट करतं. लक्षात घ्या. बरोबर. ओके. किंवा तत्वज्ञानी सत्याकडे कसं पाहतात, सत्याला काय महत्व आहे. डेकॉर्टेस असतील, बेल्सस असतील, स्टँग्रूम असतील, यांचं म्हणणं काय, सत्य शोधा, प्रकट करा, आपलं हे नैतिक कर्तव्य आहे. ओके, तर हे विधान बरोबर आहे. तत्वज्ञान औपपत्तिक मीमांसा करतं. चला बोला, तत्वज्ञान. आधी तुम्हाला औपपत्तिक मीमांसा म्हणजे काय माहित पाहिजे. आता तुम्ही मला मॅडम असलं काही एक्झाम मध्ये विचारत नाहीत, पेपर द्या आणि मग सांगा विचारतात का नाहीत ते. बरोबर. म्हणून आपल्याला इथं अशी क्वालिटी बुक्स वापरणं खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या. उपपत्ती संबंधी, औपपत्तिक म्हणजे काय, उपपत्ती संबंधी, मीमांसा दर्शन म्हणजे काय. बरोबर, हे आपल्याला इथं माहित पाहिजे. उपपत्तीशी संबंधित, औपपत्तिक म्हणजे काय, उपपत्तीशी संबंधित. ओके, क्लिअर. तर तत्वज्ञान औपपत्तिक मीमांसा करतं, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. लक्षात घ्या. एखाद्या कलेची किंवा शास्त्राची तात्विक बाजू, हे सेंटेन्स बरोबर आहे. मूलतत्वांच्या आधारे स्पष्टीकरण देणारी कल्पनांची व्यवस्था, हे तर पाठीमागच मी एक्सप्लेन केलं तुम्हाला. ओके नाही. मग आता राहतं काय, गूढ बाबींशी तत्वज्ञानाचा संबंध नसतो. असं होऊ शकतं का हो? असं होऊ शकतं. चुकीचं आहे ना हे सेंटेन्स. का चुकीचं आहे? चला बोला. वेळ देते मी तुम्हाला. बघा, रेकॉर्डेड लेक्चर आहे तरी मी वेळ देते, कारण तुम्ही तिथं विचार करू शकता. ठीक आहे. तत्वज्ञानाचा धर्म आणि गूढवादाशी कसा संबंध आहे? बघा, धर्माच्या आधी तत्वज्ञान अस्तित्वात होतं का? गूढवाद आणि तत्वज्ञानाच्या मधला फरक सांगा. गूढ तत्वज्ञान म्हणजे काय? बघा, गूढ ज्ञान म्हणजे काय माहिती का, चेतनेच्या काही अवस्थेमध्ये घडणाऱ्या ज्ञानाचा आंतरिक अनुभव, जो मानसिक प्रक्रिया किंवा इंद्रिय धारणेपासून मुक्त असतो. ठीक आहे. ओके.
तर तत्वज्ञानाचा तर्काशी काय संबंध आहे, तत्वज्ञानाच्या शाखा किती आहेत लक्षात घ्या, तत्वज्ञानाचे 5 अर्थ काय आहेत, हे सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर इथं गूढ बाबींशी संबंध नसतो असं दिलंय, इथं पाहिजे असतो. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते तत्वज्ञानाचे मानवी जीवनातील कार्य नाही. पहिलं आहे व्यक्तीचा वैयक्तिक आणि सामाजिक जीवनक्रम आखून देणं, कार्य नाही विचारले तुम्हाला. मानवी जीवन सुसह्य होईल अशी श्रद्धास्थानं निर्माण करणं, मानवी सामाजिक जीवनात सौहार्दता निर्माण करणारी श्रद्धास्थानं देणं, नैमित्तिक मते आणि विचार यातून निर्माण होणाऱ्या गूढ बाबीचा अंदाज वर्तवणं. काय उत्तर बघा, 9 नंबरचा क्वेश्चन. चला बोला. अंदाज वर्तवणं कसं असू शकेल, कार्य नाही म्हटलं, हे नाही येणार ना. हे बरोबर आहे, वैयक्तिक सामाजिक जीवनक्रम, श्रद्धास्थान निर्माण करायचंय, सौहार्दता निर्माण करणारी श्रद्धास्थान द्यायचे, पण गूढ बाबीचा अंदाज वर्तवणं हे तत्वज्ञानाचं मानवी जीवनातलं कार्य नाही. चला तर आपण 10 नंबरचा क्वेश्चन कंटिन्यू करूया. बघा, क्वेश्चनची लेवल जी आहे ना, आयोगाच्याच लेवलचे आहेत, असेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आत्मसात व मान्य केलेल्या तत्वज्ञानावर वैयक्तिक व सामाजिक जीवन तसेच व्यावसायिक जीवन अवलंबून असते, हे विधान बरोबर आहे, संदेहास्पद आहे, चूक आहे, विपर्यस्त आहे. ठीक आहे, ओके. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय आत्मसात व मान्य केलेल्या तत्वज्ञानावरती. हे सगळे क्वेश्चन कशावरती आहेत, तत्वज्ञानावरती विचारलेत. आणि याच्यासाठी जर तुम्ही पुस्तकं वाचली नसतील तर अजिबात एलिमिनेशन मेथड वापरू नका. काय विचारले, वैयक्तिक आणि सामाजिक जीवन तसेच व्यावसायिक जीवन अवलंबून असतं. बघा, वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक हे 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. बरोबर आहे ना, आता तर मी बघितलं ना आपण, बरोबर आहे. ठीक आहे, ओके. वैयक्तिक, सामाजिक जीवन आणि व्यावसायिक जीवन अवलंबून असतं, हे सेंटेन्स बरोबर आहे. 11 नंबरचा क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणते समाज कार्याच्या तत्वज्ञानाचे आधार आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. समाज कार्य तत्वज्ञान मी पाठीमागच्या सेशन मध्ये शिकवलं होतं. समाजकार्याच्या पद्धती शिकवलेल्या आहेत, समाजकार्याची तत्व पण मी तुम्हाला शिकवलेत. बरोबर, 7 तत्व कोणी दिली समाजकार्याची, फेलिक्स लिहून घ्या हवं तर, फेलिक्स बिएस्टेक, ओके, यांनी ओपनिंग न्यू 7 तत्व दिली. बघा, 1994 मध्ये यांची डेथ झाली. यांनी 7 तत्व दिली. समाजकार्याचे प्रकार पण लक्षात ठेवा. ठीक आहे, समाज कार्य म्हणजे काय तेही लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तर इथं आपलं उत्तर काय येऊन जाईल बघा, समाजकार्याची तत्वे, मूल्ये आणि नीती तत्वे, तिन्ही पार्ट वरती तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो. तिन्ही पार्ट वरती तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो. जस्ट 1 मिनिट थांबा. चला बघा, उत्तर काय आहे बघा या क्वेश्चनचं. 11 नंबरचा क्वेश्चन तिन्ही आहे, बरोबर आहे. बघा, तत्वज्ञानाचे आधार काय आहेत, मानवता तर असणारच आहे, सिंपल आहे, लोकशाही असणार आहे, परस्परांबद्दलची नैतिक जबाबदारी, बरोबर, समाजकार्य आपण म्हणतो ना, तर समाजकार्य तत्व लिहून घ्या. समाजकार्य म्हणजे काय, आपल्याला काय काय सिलेबस मध्ये कव्हर करायचं आहे ते तुम्ही लिहून घ्या. समाजकार्याचा अर्थ असेल, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला समाजकार्याची मूल तत्व आहेत, 7 तत्व मी तुम्हाला सांगितली, काही ठिकाणी 8 पण दिलेत. हर्बर्ट किस्नो यांनी वर्णन केलेलं आहे, तेही तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर. ओके, जेव्हा तुम्ही तत्व अभ्यासता ना तेव्हा तुम्हाला हे आधार लगेच समजून जातील काय आधार आहेत. ओके, बघा, व्यक्तीचा धर्म, दर्जा, जात, राजकीय विचार, स्वभाव याच्यावर भर द्यायचा आहे का नाही भर द्यायचा, एक मानव म्हणून त्याच्याकडे बघायचंय. व्यक्तीचा गौरव, सन्मान, चारित्र्य, स्वाभिमान वृद्धिंगत करणं
हे एक तत्व आहे समाजकार्याचं. ठीक आहे. दुसरं तत्व काय आहे? व्यक्ती, समूह, समुदाय यांच्यामध्ये असलेल्या भिन्नत्वाकडे आदरानं पाहायचं, ज्याच्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल. बरोबर. व्यावसायिक संबंधातील गुप्तता पाळायची. व्यक्ती आणि समाज यांच्या भल्याचा विचार करायचा आहे. बरोबर. लोकशाही विचार म्हणू शकता तुम्ही. बघा, पुस्तकामध्ये जसं दिलेलं आहे तसं तुम्हाला ऍज इट इज कट कॉपी पेस्ट मिळणार नाही. लक्षात आलं? तिथे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. समाज कार्याच्या विविध मुद्द्यांबद्दल विचाराचे समाज कार्याला होणारे आकलन समाज कार्याच्या तत्वज्ञानातून निश्चित होत नाही. समाज कार्याचं जे तत्वज्ञान आहे ते थोडंसं तुम्ही रिकॉल करा, त्याच्याशिवाय तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. ओके. काय म्हटलंय? समाज कार्याच्या जे विविध मुद्दे आहेत या मुद्द्यांबद्दलच्या विचारांचे समाज कार्याला होणारे आकलन समाजकार्याच्या तत्वज्ञानातून निश्चित होत नाही. असं होईल का हो? असं होईल? संदिग्ध आहे ना, सॉरी चूक आहे, संदिग्ध नाही, चूक आहे. होणारच ना निश्चित. बरोबर. डायरेक्ट आपण तत्वज्ञानातून तर सगळंच निश्चित होतं की. लक्षात आलं? त्याच्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. अगदी डोळे झाकून तुम्ही उत्तर सांगू शकता की हे सेंटेन्स जे दिलेलं आहे हे चुकीचं आहे. ओके, क्लिअर? चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. मूल्ये, नीतितत्वे व आचारसंहिता ही समाजकार्य तत्वज्ञानाची मूल तत्वे आहेत. हे बहुसंख्य तज्ञ मान्य करतात. हे विधान बरोबर आहे, चूक आहे, संदिग्ध आहे, विपर्यस्त आहे. ओके. म्हणजे पुन्हा क्वेश्चन आपला कशावरती आहे? मूलतत्वांवरती आहे. बरोबर. उत्तर काय आहे? बरोबर आहे. मूल्य, नीतितत्व, आचारसंहिता लक्षात ठेवा बरं का. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समाजकार्याचे ज्ञान मूल्याधिष्ठित जरी असलं, पाठीवरचा क्वेश्चन बघा, मूल तत्वे आहेत, मूल्य, नीतितत्व आणि आचारसंहिता. आता इथे काय म्हटलंय? ज्ञान मूल्याधिष्ठित असलं तरी हे समाजकार्याचं शक्तीस्थळ आहे असं म्हणणं कधी कधी विपर्यस्त आहे, संदिग्ध आहे, चूक आहे, बरोबर आहे. थोडेसे ऑप्शन माझे खाली वरती झाले, असो काय हरकत नाही. मी तुम्हाला बरोबर उत्तर इथे सांगेल. ठीक आहे. ओके. शक्तीस्थळ म्हणणं कधी कधी तुम्ही डायरेक्ट चूक पण म्हणू शकत नाही, बरोबर पण म्हणू शकत नाही, संदिग्ध आहे. ठीक आहे. ओके, संदिग्ध आहे. तर तुम्हाला काय काय वाचायचं आहे पुन्हा एकदा मी सांगते. समाजकार्याच्या व्याख्या, समाजकार्याचा इतिहास, समाजकार्याचा अर्थ, शास्त्रीय अर्थ, व्यावसायिक अर्थ, अर्धव्यावसायिक अर्थ, सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. डेफिनेशन पण तुम्हाला करायचे आहे. समाजकार्याच्या डेफिनेशन लक्षात घ्या. ओके, क्लिअर? पहिले क्वेश्चन होते तुम्हाला इतिहासावरतीच होते, त्याच्यानंतरचे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन झाले तुम्हाला. आता तुम्हाला गांधीजी आणि समाजकार्याबद्दल पण एखादा क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे. समाजकार्याची तत्व, मूल्य आणि समाजकार्याची नीती तत्व. याच्यामध्ये तुम्हाला समाजकार्याची तत्व, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, आत्मविश्वास, समूह प्रयत्नांना यश, सर्वांकरता समान संधी,
समाजकार्याची मूल्य जर तुम्ही बघितली, ठीक आहे, त्याच्यामध्ये समाज आणि व्यक्ती परस्पर असल्यामुळे दोघांचं हित जपलं जातं, व्यक्तींचा आदर केला जातो, साधनांचा उपयोग करून गरजांची पूर्तता केली जाते, बरोबर आहे. समाजकार्याची नीती तत्व म्हणजे काय? इथिक्स ऑफ सोशल वर्क्स. ओके, हेही तुम्ही लक्षात ठेवा. मानवता, मानवतेचे महत्व, बरोबर. तर कुठं तुम्हाला नीती तत्व विचारलेत, कुठं तुम्हाला मूल्य विचारलेत आणि कुठं तुम्हाला फक्त तत्व विचारले, हे थोडस तुम्ही केअरफुली बघून घ्या. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. तत्वज्ञानाला कोणते तज्ञ तंत्र असं नाव देतात? बघा, तत्वज्ञानालाच कोणते तज्ञ तंत्र असं नाव देतात? मेरी रिचमंड, डॉक्टर ब्रुनो, फ्लोरेन्स आणि बरेल सर्व. चांगल्या क्वालिटीचे बुक्स आणि असे जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले, सगळंच काही आपल्या वाचनात येत नसतं, लक्षात घ्या, तर इथं आपलं व्हॅल्यू ऍडिशन होऊन जातं. तर डॉक्टर ब्रुनो. ओके, तर हे होतं आपलं पहिलं लेक्चर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असते किंवा पुस्तकाबद्दल काही शंका असतील, कसं मागवायचं, काय मागवायचं, तर तुम्ही मला 9404033073 या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.